तर नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्हीही जरी 100% अनुदानावर जे महाडीबीटी मार्फत बियाणे योजना राबवली जाते तर त्यासाठी अर्ज भरला होता आणि तुमची निवड झालेली तुम्हाला मोबाईलने मेसेज सुद्धा आलेला आहे. तर त्या बियाणाची वाटप आता सुरू झालेली. यात ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन बियाण्यासाठी अर्ज केला होता तर अशा सर्व शेतकऱ्यांसाठी सोयाबीन बियाणे हे काही जिल्ह्यांमध्ये वाटप त्याची सुरू झालेली आहे. आता बऱ्याच शेतकरी मित्रांना प्रश्न पडला असेल की सर आम्हाला हे जे बियाणं आहे तर ते कुठे घेण्यासाठी जायचं आहे, कशा पद्धतीने पुढची प्रोसेस असणार आहे, सगळी माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशा शेतीविषयक माहितीसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहिती की राज्य सरकार महाडीबीटी मार्फत 100% अनुदानावर जे बियाणे अनुदान योजना आहे तर ती राबवत असते आणि यासाठी जे शेतकरी प्रथम अर्ज करतात तर त्यांना प्रथम प्राधान्य देण्यात येतं. त्यामुळे आता याची जी सोडत यादी आहे, जी लॉटरीची यादी तर ती सुद्धा लागलेली असून जे शेतकरी लाभार्थी पात्र असतील तर त्यांना मेसेजने त्यांच्या मोबाईलवर कळवण्यात आलेलं आहे की तुम्ही सोयाबीन किंवा भुईमुग बियाण्यासाठी पात्र झाले आहात. तुमचं भुईमुग बियाणं हे घेऊन जा असा मेसेज जरी तुम्हाला आला असेल तर तुम्हाला आता पुढे काय करायचंय. तर शेतकरी मित्रांनो काही जिल्ह्यांमध्ये मी पूर्ण महाराष्ट्रामध्ये सांगत नाही तर काही जिल्ह्यांमध्ये ही जी वाटप आहे तर ही वाटप सुरू झालेली. तर काय ही अपडेट आहे बघा. तर शेतकरी मित्रांनो राष्ट्रीय खाद्य तेल अभियान तेलबिया सोयाबीन योजनेअंतर्गत 100% अनुदानावरील सोयाबीन बियाणाच्या वाटपात सुरुवात झाली आहे. महाडीबीटी पोर्टलवर प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य या तत्वावर निवड झालेल्या शेतकऱ्यांची यादी यापूर्वीच प्रसिद्ध करण्यात आलेली असून पात्र लाभार्थ्यांनी जवळच्या अधिकृत वितरांकडून बियाणाची उचल करावी असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजकुमार मोरे यांनी केलेले आहे. त्यानंतर महाबीज आणि राष्ट्रीय बियाणे महामंडळाच्या अधिकृत वितरणामार्फत तर जिल्ह्यातील जे अधिकृत केंद्र असेल बियाणे वाटप केंद्र तर त्याच्यावर तुम्हाला जायचंय आणि त्याच्यावर जाऊन तुम्हाला तुमचं 7/12 उतारा असेल, त्यानंतर आधार कार्ड असेल, जे डॉक्युमेंट असतील तर ते डॉक्युमेंट तुम्हाला द्यावे लागतील आणि ते डॉक्युमेंट दिल्यानंतर तुम्ही तिथून तुमचं बियाणं जर ते उचलू शकता शेतकरी मित्रांनो. आणि यात एक महत्वाचा डॉक्युमेंट सुद्धा ऍड करण्यात आलेला आहे तो म्हणजे फार्मर आयडी क्रमांक. म्हणजे तुमचं फार्मर आयडी सुद्धा तुम्हाला घेऊन जावं लागेल. तुमच्या उतार्यासोबत आधार कार्ड सोबत फार्मर आयडी सुद्धा जोडावा लागेल. त्यानंतर काही जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात ज्या महिला शेतकरी असतील तर त्यांची सुद्धा निवड झालेली असून त्या महिलांना जे वितरक असतील त्याच्याकडे जाण्याची जे तर ते जाण्याचं जमत नसेल तर त्यांचा मुलगा किंवा पती जाऊ शकतो आणि ते बियाणं उचलू शकतं. फक्त तुम्हाला आधार कार्ड हे घेऊन जावं लागेल. शेतकरी मित्रांनो महाडीबीटी वरील नोंदीनुसार एका शेतकऱ्यात कमाल 1 हेक्टर क्षेत्रासाठी जास्तीत जास्त 75 किलो बियाणे मिळणार आहे. त्यानंतर शासनाच्या सूचनेनुसार 25 किलोची बियाणे पिशवी फोडून देण्यात येणार नाही. त्यामुळे 60 किलो बियाण्यासाठी पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना अतिरिक्त 15 किलोसाठी स्वखर्चाने रक्कम भरून 25 किलोच्या 3 पिशव्या घेता येतील. त्यानंतर अन्यथा ते 25 किलोच्या 2 पिशव्यांद्वारे 50 किलो बियाणे स्वीकारू शकतात. तर अशा पद्धतीने देखील ही अट असणार आहे. त्यानंतर 5 वर्षापर्यंतच्या सोयाबीन वाणासाठी प्रति किलो 110 रुपये तर 5 ते 8 वर्ष वयाच्या वाणासाठी प्रति किलो 86 रुपये अनुदान देय असणार आहे. त्यानुसार वितरकांना बियाणे वितरणाचे नियोजन करण्याच्या सूचना देखील यात देण्यात आलेल्या आहेत. तर अशा पद्धतीने ज्या शेतकरी मित्रांची बियाणे सोयाबीन बियाण्यासाठी निवड झाली होती तर त्या शेतकरी मित्रांसाठी ही महत्वाची अपडेट होती. तर तुम्हाला तुमच्या तालुक्याच्या जे बियाणे वितरक असतील तर त्यांच्याकडे जायचे, त्यांचा नंबर तुम्हाला मेसेजने देखील आला असेल किंवा तुमच्या गावाच्या कृषी अधिकारीशी तुम्ही संपर्क साधू शकतात. बऱ्याच जिल्ह्यांमध्ये तालुक्यांमध्ये जी बियाणे वाटप आहे तर ती बियाणे वाटप सुरू झालेली. अद्यापही काही जिल्ह्यांमध्ये बियाणं पोहोचलं नसेल तर तिथं वाटप अजून बाकी असेल, पण येणाऱ्या 5 ते 7 दिवसात ही बियाणे वाटप प्रक्रिया ही पूर्ण केली जाणार आहे असं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. शेतकरी मित्रांनो ही अपडेट तुम्हाला कशी वाटली, काही तुम्हाला क्वेश्चन मार्क असेल तर बिंदास कमेंट मध्ये विचारा, नक्कीच रिप्लाय करेल. आणि अशाच पुढच्या अपडेटसाठी आपलं टेक किशोर पेज किंवा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका शेतकरी मित्रांनो.